तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याच्या सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परम पूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 76 नंबरचा स्थितीपर प्रकरणातील उपदेश प्रकरणातील प्रार्थना प्रकरणातील या तीनही प्रकरणाच्या अंतर्गत असणारा आणि आजच्या दिवशी अनुषंगाने पारदर्शी असा अभंग आहे। विठ्ठल वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची परंपरा आहे। कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनयोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तदरूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदाद जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून आणि त्या सांप्रदायिक नियमातून गेल्या 3 वर्षापासून पवित्र वसू सायगाव या गावामध्ये तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये या परिवाराच्या द्वारे श्री हरिभक्तिपरायण अशोकजी किशन शेलार यांच्याद्वारे 31 डिसेंबर 31 डिसेंबर झिंगाट न करता झिंगाट न करता ईश्वराच्या चिंतनामध्ये वेळ जावा या न्यायानं या अनुषंगानं गेल्या 3 वर्षापासून वारकरी सांप्रदायिक संतांच्या मंडळीच्या भजनी मंडळीच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं आस्था गायत या क्षणापर्यंत चालत आलेला हा कार्यक्रम त्याचे आपण सगळेजण साक्षी आहोत। कीर्तनाला उपस्थित असलेले शेलार परिवारातील सगळे आप्तस्वकीय पंचक्रोशीतील मंडळी वेदाध्ययन तत्परलोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बालगोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहिणी ज्यांच्यापर्यंत आवाज जात आहे त्या सर्वांना राधे राधे, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। विठ्ठल विठ्ठल 31 डिसेंबर आहे। मी परिहारामध्येच म्हटलं की आजच्या दिवशी सगळ्या लोकांचं झिंगाट चालू झालं, काहीचं चालू व्हायचं राहिलं असेल तर हा झिंगाट न करता भगवंताच्या नामाचं काही गायन व्हावं, काही उपासना व्हावी आणि आपल्याला जीवनाला जे आपण आलो या नरदेहाला त्याच्यातून त्या ऋणातनं उत्तीर्ण होता यावं किंवा भगवंताच्या त्या उपकारातून आपल्याला ऋणमुक्त होता यावं या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम। मोठमोठाले शास्त्रकार सांगतात एखाद्या सत्कार्याला सुरुवात करत असताना भगवंताचं नाव घेतल्या गेलं पाहिजेत। नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन स्तम नमामि हरिं परम श्रीमद भागवत 12, 13, 23 सांगू शकेल का कोणी या कोड्याचं उत्तर? 12, 13, 23 श्रीमद भागवत स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 आणि श्लोक नंबर 23 श्रीमद भागवताच्या शेवटच्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे। यामध्ये नाम तत्वानं युक्त असलेल्या दिव्य
तत्वाची चर्चा शुकाचार्याने केली आहे राजा परीक्षितीच्या समवेत 5,500 वर्षापूर्वी शुक्ताल तीर्थामध्ये कथा ऐकवत असताना. आणि म्हणून कीर्तनीय सदा हरी चैतन्य महाप्रभूंचं वाक्य आहे की जन्माला आल्यानंतर माणसानं दिवस आणि रात्र कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन तुम्ही म्हणाला अवघड आहे, आळंदीला जावं लागेल, चमनगोटा करावं लागेल, चप्पी करावं लागेल, नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमकना चाहिए चप्पी, भिक्षा मागावी लागेल, कोण करणार आहे रिकामे कुटाने. तसं कीर्तन नाही. कीर्तन जो करत आहे कीर्तन करताना टाळकरी साथ देतील आणि आपण कमीत कमी कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे, टाळी वाजवायची आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या नसावी बासर निद्रा बहुभाषण. 620 अभंगाचा नंबर. गाथ्यात तुकाराम महाराजांची गाथा. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. 331 अभंगाचा नंबर. 331 4 चरण तुकाराम महाराजांची बाबूराव देवडेकर अभंग गाथा. गायनाच्या रंगामध्ये जर का रंगलो म्हटले आपण, रंगदेवतेला जर का खरोखर स्वलबद्ध तालबद्ध आपण जर का विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी बिचारा आहे की नाही, विठ्ठल अवघ्या भांडवला 1645 अभंगाचा नंबर या न्यायानं. तर अतिशय सुंदर अशी रंगदेवता विराजित झाली आहे सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय. स्वरबद्ध तालबद्ध जे गातात त्याच्या पाठीमागे फार मेहनत असते, हे सोपं नाही. गायन सगळेच करतात पण शिकून जे गायन करतात विशेष रूपानं आपण पहा. देव नुसता येत नाही तर पळत येतो म्हटले गायनाचे. हा आहे की नाही, देव पळत येतो. तर मला सांगायचंय काय, कीर्तन करणारा, गायन करणारा, मृदंग वाजवणारा, वीणा घेणारा वीणे करी, टाळ वाजवणारा टाळ करी, नारदीय कीर्तन असेल तर त्यामध्ये झांज वाजवणारा उद्धव, हे जे सगळे आहे हे एकाहुनी एक आहे, एकापेक्षा एक आहे, जास्ती आहे. ठकास ठक किंवा शेरास महाशेर. प्रल्हाद स्थालधारी तरल गती तया चोद्धव कांस्यधारी वीणाधारी सुररर्षिर स्वर कुशलतया राग करतार्जुनो बभूत. इंद्रोवादिन मृदंगम जय जय शुक्रा कीर्तने ते कुमारा यात्राग्रे भाव भक्ता सरसर चनया व्यासपुत्रो बभुव. ननर्त मध्ये त्रिकमेव तत्रम भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसम अलौकिकम कीर्तनमे तदीक्षम हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीत. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 आणि 87 श्रीमद भागवत महात्म्य. शुक उवाच. कीर्तन करणारा शुकाचार्य मी नाही आहे, पण असं सांगतायत की कीर्तन करणारा शुकाचार्याच्या लक्षणांनी युक्त असावं. गायन करणारे देवाचे मेहुणे अर्जुन, भगवान श्रीकृष्णाचा मेहुणा अर्जुन, कुंती बुवा का बेटा. गायन करणारा, चाल म्हणणारा, जी चाल म्हणतात ते गायक म्हणजे अर्जुन आहेत. टाळ वाजवणारे टाळकरी म्हणजे प्रल्हाद आहेत. वीणा घेणारे म्हणजे देवर्षी नारद आहेत. मृदंग वाजवणारा स्वर्गाचा राजा 33 कोटी देवांचा इंद्र आहे. झांज वाजवणारा उद्धव आहे. आणि गायनामध्ये त्या कीर्तनामध्ये नृत्य करणारे, नाचायला सांगितलंय कीर्तनामध्ये भानुदास एकनाथ ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम. नाचायला सांगितलं म्हणजे पावली खेळायला सांगितली, धांगड धिंगा नाही करायला सांगितलं कीर्तनामध्ये. नाही तर आज तेच आहे सगळं आधीन ताना ना ना भिन भिन. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव तुझा गुणवाचे रामकृष्ण वासुदेव तुझा गुणवाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव तुझा गुणवाचे रामकृष्ण वासुदेव तुझा गुणवाचे. वासुदेव प्रकरणामध्ये धन्य जगी तोची एक हरिरंगीणाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तर आज 31 डिसेंबर आहे. वास्तविक पाहता सनातन हिंदू संस्कृतीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी सांगितली आहे. पण असो, जेव्हापासून हे ग्रेगोरी कॅलेंडर आलं, ईसा पूर्व
आणि इसवी सन जेव्हापासून आला, आता त्याच्यानंतर समजा इसवी सन आता हे 2023 आज संपून 24 लागेल इंग्रजी तारखेप्रमाणे. याला काही पाश्चात्य संस्कृती, काही इंग्रज लोकांच्या द्वारे हे आपल्यावर थोपल्या गेलं, हे लादले गेलं, आपण त्याला एन्जॉय समजतो. पण हा जो एन्जॉय आहे, ही जी मस्ती आहे, हे पापाच्या अंतर्गत येतं, कुठे ना कुठे दुःखाला कारण आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा कीर्तनाला उपस्थित केलेला जो अभंग आहे, हा इथे तंतोतंत बसतो असं मला वाटतंय. कारण या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज याच्यावत प्राणीमात्रांकडे पाहून त्यांच्या हिताची तळमळ जेव्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजाच्या हृदयामध्ये निर्माण झाली, जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचं निर्माण केलं आणि या अभंगाच्याद्वारे जनसामान्यांना याच्यावत प्राणीमात्राला जगद्गुरु संत तुकाराम महाराज उपदेश करतायत की काय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बाबा आतापर्यंत जे केलं असेल, आतापर्यंत म्हणजे याच्या आधीपर्यंत, पण कीर्तन झाल्यावर तरी, आता तरी पुढे, आतापर्यंत जे झालं ते झालं आणि गंगेला मिळालं. बाबा आतापर्यंत जे झालं ते झालं आणि गंगेला मिळालं, पण आता पुढे जे आहे हे जे तुला मिळालं हे पुन्हा मिळणार नाही. याचा जर का सदुपयोग तू करून घेतला नाहीस या देहाचा, हे खंती ते न करा होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. 3.5 हाताचा देह हा खूप मेहनतीनं आणि खूप पुण्यानं आपल्याला मिळाला आहे. पण मिळालाय 3 कारणानं. जायमानो वय स्त्रीभीर ऋणवा जायते, देवऋण पितृऋण आणि ऋषीऋण या 3 ऋणातून मुक्त होण्याकरता हा जन्म मिळाला आहे. म्हणजे मागच्या जन्मामध्ये कोणी कुत्र असेल, कोणी सरडा असेल, कोणी बेंडकी असेल, कीर्तन करता आलं नसेल, पंढरपूरची वारी करता आली नसेल, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे ध्वजे कुंचे गरुड टके श्रंगारणिके करुणे तुका म्हणे हीची नीट जवळी वाट वैकुंठ. 1915 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवळीकृत अभंग गाथा. एका जनार्दनी वारी करी धन्य तोबा संसारी. बेंडकीची इच्छा असेल कीर्तन ऐकायची पण येऊ देत नाही. मदत आली की लोक पायाखाली ठेसतात, सरडा दिसला की दगडानं हाणतात, गरम पाणी फेकतात, उंदीर दिसलं गोळ्या खाऊ घालतात, झुरळ आले की ते हिट मारतात. हे सगळं व्हावं लागेल. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले, विष्णुजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले. विठ्ठल तुकाला श्रीमंता देवतांची चिरकुटाले, हे गौऱ्याची लक्षयोनी फिरता दुःखाभोगी, फिरता दुःखाभोगी. जगती हरपाली, कोणी नेत्र आंधळे, जगती हरपाले, कोणी नेत्र आंधळे. धर्मजागृत दैवाचा देव परोपकारी, आंधळ्या दृष्टीने तो कधी जमनी मुक्ताले. धर्मावत दैवाचा देव परोपकारी, आंधळ्या दृष्टीने तो कधी जमनी मुक्ताले. याच्यामध्ये तरी हे जे पहिलं प्रमाण दिलं याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 योनींचं वर्णन तुकाराम महाराजांना केलंय की खंती ते न करा होणे गाढव. माणूस होऊन जर का माणूस होण्याचा धर्म जर का तुम्ही पूर्णत्वास नेला नाही, पुरुषार्थ साध्य केला नाही, तर मग पुढच्या जन्मात गाढव व्हा, कुत्रा व्हा, लोखंड व्हा, दगड व्हा, झाड व्हा, गवत व्हा. नोहे हेही डोक्षात जर का घुसत नसेल म्हटले, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो सदैवांचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. हे जे आंधळ पांगळ प्रकरण आलंय, प्रसिद्ध अभंग वारकऱ्यांचा जो श्वासात आहे, पाठात आहे, या अभंगाच्या द्वारे संत महात्मे सांगतायत की आता आपल्याला जो लंगडा दिसतोय, आता जो पांगळा दिसतोय, जो अपंग दिसतोय,
ज्याचा एक डोळा ऑफ दिसतोय, एक पडदा ऑफ दिसतोय, एक तंगडं गायब दिसतंय, ज्याला काही करता येत नाही आहे किंवा नको नको त्या भोग योनी आपल्याला दिसत आहेत, लांडगा, गेंडा, डुक्कर, रानडुक्कर, कुत्ता, सुवर, हे जे आहे हे होण्याचे कारणच जर का केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हरपरी चिंता त्यांनाही मागुदा जन्म घेते. जो हरीचं चिंतन करेल, काय म्हटले, जो हरीचं चिंतन करेल तो वैकुंठाला जाईल, सत्कर्माचं गाठोडं बांधेल आणि जो जे वांछिल तो ते लावो. या न्यायानं शंकराची भक्ती केली तर कैलासाला जाईल, विष्णूची पांडुरंगाची भक्ती केली तर वैकुंठाला जाईल, गायीची भक्ती केली तर गोलोकधामाला जाईल. याच्या उलट जर का पापाची गठळी बांधली तर अनेक नरकाला जाईल. या अनुषंगानं केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आणि मग सत्कर्म कोणतं आहे म्हटले, हरिकथे नाही विश्वास ज्याचे ठाई त्याची वाणी अमंगळ, काळ उंदराचे बीळ. 3407 अभंगाचा नंबर 3407 चार चरण तुकाराम महाराजांची बाबूराव देवडेकर अभंग गाथा. जन्माला आलायत ना म्हटले तर जन्माला येऊन जर का जन्माचा उद्देश सार्थक करता येत नसेल, जन्माची इतिकर्तव्यता प्राप्त करून घेता येत नसेल, जन्माला येऊन तुम्हाला जन्म देण्याकरता ज्या तुमच्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस असह्य वेदना सहन केल्या, त्याला ती सामोर्य गेली आहे, तिला पथ्य पाळावी लागली आहे, हे खायचं नाही ते खायचं नाही, पुन्हा पोरग त्याचा जन्म झाल्यावर 2 वर्षापर्यंत त्याला पेज द्यायची, त्याला तिखट लागू नये म्हणून तिनं फक्त तुपाची खिचडी खायची आहे. या ज्या असह्य वेदना तिनं सहन केल्या आहे आणि मग त्याच्यातून तिनं तुम्हाला जन्म दिल्यामुळे ज्या बालकाला, ज्या अर्भकाला तिनं जन्म दिलाय आणि त्याला जर का या संत महात्म्याच्या भूमीवर मानव देहाला जन्माला येऊन तुकोबारायासारखा पुरुषार्थ साध्य करता येत नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुरुषार्थ साध्य करता येत नसेल, धर्मवीर संभाजी महाराजांसारखा पुरुषार्थ साध्य करता येत नसेल, किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मातोश्री, महाराणा प्रताप किंवा आदी करून सगळे वारकरी संत यांच्यासारखा पुरुषार्थ जर का साध्य करता येत नसेल तर समजावं जन्माला येऊन त्यानं त्याच्या आईला जे आहे त्या प्रसूतीच्या वेदना दिल्या. अरे जन्म तर नालीमधले घाण किडे सुद्धा किड्यांना देतात, जन्म तो जंगली जानवर सुअर भी ले लेते हैं, लेकिन इंसान की भेष में जन्म लेकर के परमार्थ पथ पर नहीं चलता है तो उसका जन्म निरर्थक हो जाता है. त्याचा जन्म हा निरर्थक होतो. आणि हे तुकाराम महाराजांनी पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की काहीतरी उपदेश केला पाहिजे. तेव्हा तुकाराम महाराज या बरकटत चाललेल्या समाजाला, या अराजकताकडे चाललेल्या समाजाला, या पाप प्रवृत्त होत असलेल्या समाजाला, ही नरकाची वाट धरत असलेल्या समाजाला अभंगाच्या पहिल्या चरणातून उपदेश करतात. नका करू नाश अविषाता
भूतलावरती नरदेहाला जन्माला येऊन सुद्धा पाप प्रवृत्त होत असलेल्या समाजाला, नरकाचा रस्ता धरत असलेल्या समाजाला, अध्यात्म विरहित जीवन जगत असलेल्या समाजाला, अध्यात्म निंदक समाजाला पाहून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये ज्वलंत तळमळीची भावना निर्माण झाल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज उपदेशाच्या उद्देशानं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भरकटत असलेल्या समाजाला उपदेश करतायत. आता तरी पुढे तुकोबाराय म्हणतात याच्या आधी मला माहिती नाही तुम्ही काय केलंय, परंतु याच्या पुढे तरी बाबांनो आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बरं, पहिल्या चरणामध्ये उपदेश केला आणि पुढचं चरण जेव्हा आपण आता व्याख्या करू त्याच्यामध्ये विनंती केली, कारण तुकोबाराय म्हणतात उपदेश करण्याचा देखील अधिकार आमच्यासारख्यांना नाही, तो संन्यासी महात्म्यांचा असतो. पण काय करावं, ज्या संन्याशांना उपदेश करण्याचा अधिकार दिलाय ना ते संन्यासीच नको नको ते कांड करतायत बाबा. रोज सकाळी टीव्हीचं चॅनल लावा, रोज लावा, तुम्ही पहा, आपल्या लक्षात येईल. त्याच्यावर न्यूज येते काय, इस बाबा ने कर दिया बडा कांड. एक जण माझ्याकडे आला, म्हणाला महाराज बातमी पाहिलीत का? म्हटलं काय? उस बाबा ने कर दिया बड़ा कांड. तो फिर मैंने कहा मुझे क्यों बता रहे हो भाई? नहीं आप भी बाबा हो ना. अरे भैया, मैंने बोला मैं भी बाबा हूं, लेकिन मैं क्या लफड़ेबाज बाबा दिखता हूं क्या? तुम्हाला वाटेल महाराज प्रत्येक गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात तो विषय, तसं नाही, गैरसमज करून घेऊ नका. हां, गैरसमज करून घेऊ नका. अरे बाबा, त्याला म्हटलं त्यांनी केलंय ना. एखाद्या संप्रदायाचा, एखाद्या धर्माचा एखादा साधू सडला म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की संप्रदाय सडला. संप्रदायापासून तो साधू आहे, साधूपासून संप्रदाय नव्हे. जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी. आणि तसंच होणार आहे ना. इथून गेल्यावर मी कुठे जातो नेमकं तुम्ही जर का पाहिलं नाही, महाराज येऊच तर आता बाबांनी माझ्यावर प्रेम करतात. बाबा जेव्हापासून माझी बाबाची किन्होळ्याला अशोक बुवा आणि वाल्मिक बाबा, रामचंद्र बाबा सगळे होते. त्यांच्यानंतर मी टाकळीमध्ये 3दा कीर्तनाला गेलो. वर्षश्राद्धाच्या 2 कीर्तनाला, आत्ता मला वाटतं 22 नोव्हेंबरलाही गेलो. त्याच्या अगोदर मागच्या वर्षी कीर्तनाला गेलो आणि सप्त्यामध्येही कीर्तनाला गेलो. आणि आता ही 5व्यांदा. त्यांचा स्नेह आहे माझ्यावर. पण स्नेह बाजूला ठेवून सगळ्या कीर्तनकाराच्या दृष्टिकोनातून जर का आपण एक विचार केला तर कीर्तनकाराला येऊस तर जितकं प्रेम करतो आपण, बाबा आले का, बाबा कुठवर आले, बाबा काय घेतान, बाबा काय पेतान. काय पेतान म्हणजे चहा कॉफी बरं का, बाबा काय पेतान. हां, तर जाऊस तर तुम्ही जाताना पाहता का बाबा कुठं गेला, कुठं बसला, हां काय करतोय नेमका, अविनाशी तत्वाकडे चाललाय का विनाशाकडे चाललाय, काय करतोय पाहिलं का आपण. एसी ओसी मॅकडॉल विस्की रम ब्रँडी डॉक्टर ब्रिटिश ओडका खजुराहो नॉकआउट स्टर्ड कॅनॉन ओसी ऑफिसर्स चॉईस बाग पायपर खूप जमेगा रंग. हे ज्याच्या लक्षात यायचं त्याच्या लक्षात आलं असेल. अनिकारसे मरण गाठी. नाम गोड पुरे कोड सकळई रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे. अनिकार असे मरण गाठी 1788 अभंगाचा नंबर. रिकामे तू नको म्हणा राहो क्षण क्षणाही वेळो वेळा पारायण नारायण हे चिकरी भ्रमणाच्या मोडी वाटा न भडो फाटा अड राणे 2462 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण त्याला आहेत, देता येतील, सांगता येतील. कमी वेळाचं कीर्तन असल्या कारणानं व्याख्या जास्ती करता येणार नाही. येताना आपण पाहतो पण जाताना आपण पाहत नाही. म्हणून या कीर्तनाच्या गादीवर उभा असणारा कीर्तनकार सुद्धा 5 लक्षणात्मक असला पाहिजे. कीर्तनकाराची मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, कीर्तनकाराची 5 लक्षणं आहेत बाबा. कीर्तनकाराला काकड्याचं ज्ञान असावं, कीर्तनकाराला हरिपाठाचं ज्ञान असावं आणि प्राकृत प्रस्थांताई गाथा त्याच्या श्वासात असावी, ज्ञानेश्वरी त्याच्या श्वासात असावी. आणि एकनाथी भागवत एकनाथ महाराज ज्याला वारकरी संप्रदायामध्ये संस्कृत प्रस्थांतराई जाऊ द्या, रामायण भागवत अवघड आहे ते ठीक आहे, आलं चांगली गोष्ट, नाही आलं जाऊन द्या तिकडं. श्रीमद भगवद्गीता रामायण आणि भागवत अवघड आहे ते बाबा. पण आलं तर चांगलं आहे ना, पण नाही आलं तर हे करत असताना अभंग राहिला एका बाजूला आणि त्याचा पोस्टमार्टम करायचा असं नाही चालत. का म्हटले असतील तुकाराम महाराज नका करू नाश आयुष्याचा. हे काही तुम्हालाच उपदेश नाही बरं का, हे कीर्तनकाराला आणि कीर्तनकाराच्या बायका पोराला सुद्धा उपदेश आहे. लक्षात आलं का.
तुम्हाला वाटत असेल बाबा उभं राहिलं म्हणजे सगळ्याला आमच्या सगळ्याला उपदेश. तुकाराम महाराजाच्या दृष्टीमध्ये जेवढे नरदेही जीव त्यांना हा उपदेश लागू आहे. आता नाश म्हणजे काय? आता बातमी तर झाली, जाऊ द्या. पेपर वाचा तुम्ही. पेपरला सकाळी डोकं माणसाचं खराब होतं. 5 घटना पेपरला. एका वृद्ध माणसानं अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार. एकानं एकाचा केला खून. एकानं 4 जणांचा केला खून. बरोबर. 4 जणांना दरोडा टाकला. 3 जणांना केली चोरी. ह्या घटना नाही आहेत. 15 डिसेंबर 2023चा पेपर. एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं, दिव्य मराठीला बातमी येऊन गेली, 15 डिसेंबर 2023च्या पेपरला एका 65 वर्षाच्या वृद्ध म्हाताऱ्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. बाबा पाहते आता. हा, नका करू नाश आयुष्याचा. अशा समाजाकडे जेव्हा तुकाराम महाराजांचं लक्ष जातं आणि बलात्कार केल्यानंतर ती मुलगी आणि तिचे परिवार जेव्हा पोलिसांमध्ये जाऊ लागले, तर त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पोरग, ज्याचं 38 वर्षाचं वय आहे, ते पोरग त्या परिवाराला दम द्यायला गेलं. खबरदार, जर का पोलिसात गेले तर जीवे मारून टाकू. पाहते, चोरी तर चोरी, ऊपर सीना चोरी भैया. वा रे वा. उद्धवा अजब तुझे सरकार. हा, कसे असे राजे झाले म्हणले. अंधेर नगरी बेधुंद राजा, टकाशेर जिलबीन टकाशेर खाजा. एक मूर्ख राजा होता म्हणले. अंधेर नगरी बेधुंद राजा, टकाशेर जिलबी आणि टकाशेर खाजा. त्या राजाच्या नगरात गेलं तर कधी कधी सगळ्या वस्तू 10 रुपये किलो करायचं आणि कधी कधी 1 पैसे किलो करायचं. म्हणजे इतकं येड, ठार येड बाबा. आधमाचे यारी. लक्षात आलं का? रंग पतंगाचे परी. 153 अभंगाचा नंबर. आधमाची संगत जर का केली तर आधम तुम्हाला आधम गुणानंच परिपूर्ण करणार आहे. त्या नायानं, त्या उद्देशानं दम दिला म्हणून त्या पोरीनं बिल्डिंग वरून उडी मारली, आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्या म्हाताऱ्याला वाटलं मह काय होईन. त्या पोरीनं आत्महत्या केली हे पाहून ते म्हातारं गचकलं. ते मेलं बाबा. ते मेलं तर ह्या पोरानं काहीच नव्हतं केलं. यानं फक्त मदत म्हणला, यानं दम द्याला. म्हातारं गेलं मरून. पोरीनं केली आत्महत्या आणि त्या पोराला सजा झाली 10 वर्षाची. नका करू नाश आयुष्याचा. कालच्या पेपरला एक घटना आहे. एका बाईला दुसरं पोरग होईना म्हणून तिनं चक्क आत्महत्या केली. चक्क आत्महत्या केली बाबा. अरे नाही होत तर नाही होत. आमच्या सारख्याला घेऊन टाकायचं ना. काय म्हणतात त्याला? दत्तक. प्रॉपर्टी असली तर दत्तक. मरायची काय गरज आहे बाबा. नका करू नाश आयुष्याचा. लक्षात आलं? दुसरं पोरग होत नाही म्हणून आत्महत्या करून टाकली. एक तर याच्याही पुढचं सायको होतं, मोकार सायको. एका घरामध्ये 2 भाऊ राहत होते. पेपरला आलेली बातमी आहे. या तंतोतंत अभंगावर आज 31 पासून हे पाप निर्माण होतं आणि वर्षभर कुठे जाते त्याच्यावरती बोलते. लक्षात घ्या. 2 भाऊ एकत्र. मोठ्याचं लग्न झालेलं होतं. मोठ्या भावाच्या बायकोला ड्युटीला जायचं होतं. पण लहान भाऊ नाही का, लहान भाऊ ते बाथरूम मध्ये जाऊन बसलं, दाढी करत बसलं, बाहेरच येईना. वहिनीला, पेपरला आलेली बातमी आहे, सगळ्या पेपरच्या बातम्या, बाहेरच येईना. ते म्हणले भाऊजी बाहेर या, भाऊजी बाहेर या. हे काय बाहेर येत? 3 नवऱ्याला सांगितलं यांना काढून द्या. आता ड्युटीला उशीर व्हायला लागला. हे काय बाया म्हणे 1-1 घंटा बाथरूमला लावून राहिला. ते काय बाहेर येईना बा. आणि बाहेर येतो का नाही भाऊ असं म्हटलं. वहिनी असं म्हटल्यामुळे त्या सायकोनं हिटर मधून गरम झालेलं उकळतं पाणी मोठ्या भावाच्या आणि वहिनीच्या अंगावर टाकलं. अर्धी वहिनीनं अर्धा भाऊ भाजून काढिला. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. बरं हे ठीक आहे बाबा, पण मास्तर, अहो मास्तर म्हणजे गुरुजी म्हणतात ना लोक. गुरुजी. तुमच्याच तालुक्यातली एक घटना आहे, पेपरला येऊन गेली. तुम्ही वाचली की नाही मला माहिती नाही. त्या मास्तरला काय टेन्शन होतं काय माहित. त्या येड्यानं बायकोला चाकून भोसकलं आणि 2 वर्षाच्या पोराचं तोंड दाबून पोराला मारून टाकलं आणि स्वतःही मेला. अरे मूर्खा, तुला मारायचं तर तू मारायचं. भिताडीला टकरा घ्यायच्या, रेल्वे खाली जाऊन सायराट व्हायचं, लटकून घ्यायचं. पण तुझ्यासोबत यांना कशाला बरबाद केलं तू?
नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आता तरी पुढे हाची उपदेश, 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 नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. किती घटना आणि किती असह्य अशा घटना आहे की ते सांगताना सुद्धा हिंमत होत नाही. पैशाच्या वाद्यातून यांनी याला मारलं, त्यांनी त्याला मारलं, याने विहिरीत उडी मारली. आजच्या पेपरला एक घटना आहे, 2 मजली दुसरा मजला बांधायचा, 2 लाख रुपये अंतिक नाही माहेरून म्हणून नवऱ्यानं सासूनं सगळ्यानं विवाहितेचा छळ केला, अल्पवयीन मुलीचा छळ केला. एका 55 वर्षाच्या माणसानं पुण्याला एका अल्पवयीन मुलीला पाहून नको नको ते शब्द म्हटले, म्हणजे जे शब्द नाही म्हणायला पाहिजे. एक पॉक्सो नावाचा कायदा आलेला आहे, ते जे मागं एका बाबानं कांड केलं ना त्याच्यावर, तेव्हापासून तो कायदा निघाला भाऊ, निर्भया वगैरे कडक झाले कायदे. बरं तुम्ही मला सांगा बरं, राग येऊ देऊ नका, मी काही एवढा अधिकारी नाही. दिंडीत जातात लोक, ठीक आहे, पण दिंडीतही जाऊन अर्ध्याच्या वर लोक काय करतात बाबा? हा, दिंडीत शुद्ध व्हायला जायचंय का लोकांचं पाप घेऊन घरी यायचं आहे? हा विचार ज्याचा त्याचा त्यानं केला पाहिजे. कारण सांगितलं, पोटासाठी संत झाले कलित बहुत, कली हे पापाचे मूर्ती नाम खडग घेऊ हाती. या कलियुगामध्ये पोट भरू संत खूप झाले म्हटले, पण खरे संत जे आहे भगवंताचे ईश्वराचे पाईक ते शोधून सापडत नाही. ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढाविली, भांग बुरका हे साधन, पची पडे मध्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंग नंबर तुकाराम महाराजांची देवडीकृत अभंग गाथा. टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी, अभघावर पंग सारा पोटी, विषयांचा थारा मुद्रा लाविती करुणी मान भावयासी जणे, तुका म्हणे असे किती नरका गेले पुढे जाती. 1170 याकडे मला सांगितलं महाराज एक महाराष्ट्र भूषण कीर्तनकार आहे, नाव सांगत नाही, माहित असेल तुम्हाला. महाराष्ट्र भूषण. गाजलेल्या लोकांचे 2 प्रकार आहे. गाजलेले म्हणजे खरोखर अभ्यासू वेगळे, आणि खरोखर पाकिटन म्हणजे धंदा नाही एवढे असते तर बोला, नाही तर ठेवून द्या, असे जे म्हणले 2-4 टिपणं बसलेले ते वेगळे. आता हे आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला जसं रामभाऊ महाराजराव सांगतात की आपल्याला उद्धार करणारा, मोक्षाला नेणारा कीर्तनकार पाहिजे का आपल्याला नरकाला नेणारा कीर्तन पाहिजे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. आम्ही सांगणारे कोण आहे? कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, लोक तुकाराम महाराजांचं ऐकायला तयार नाही. नका करू नाश आयुष्याचा. तर या जी पाप प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण होत आहे, डोळ्यामध्ये जो सत्तेचा धूर आहे, जे वाईट माणूस पाहतो, वाईट बोलतो आणि वाईट ऐकतो, त्याच्यामधनं खूप पाप रोज जगामध्ये होत आहे, विश्वामध्ये होत आहे, राज्यामध्ये होत आहे, जिल्ह्यामध्ये होत आहे, तालुक्यामध्ये होत आहे, गावागावामध्ये होत आहे, घराघरामध्ये होत आहे. बलात्कार, खून, दरोडी, चोऱ्या, आत्महत्या, हा जो नाश नरदेहाला येऊन होत आहेत म्हटले, हा नाश जर का थांबवायचा असेल तर एखाद्या अधिकारी सत्पुरुषाकडे जाऊन आपण उपदेश ग्रहण केला पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश. आणि उपदेशही कसा ग्रहण केला पाहिजे? त्या संतानं तुम्हाला पूर्ण न्यायानं उपदेश केला पाहिजे. तो संतही पूर्ण रूपानं अधिकारी असला पाहिजे. तो जर का भंगीरा असला, आजकालचे संत साखळ्या, माढ्या, गाढ्या येऊन द्या ना आम्हाला, आमच्या बायका संकट जेलमध्ये जाऊन द्या. संत निळोबाराय म्हणतायत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणे टोने, नाम स्मरणे वाचोनी, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. चित्त जेव्हा शुद्ध होईल म्हटले तेव्हाच उपदेश लागू पडेल, नाही तर असा उपदेश कोणी कोणाला करतं. एक मराठी म्हणे बाबा, जुन्या काळात ते भागवतकार जुन्या काळातले सांगायचे, आणि 1 रुपये द्या लागन बाई म्या गुरु केला ग. होतं का नाही असं? 1 रुपये द्या लागन बाई म्या गुरु केला ग. अरे गुरु करणं म्हणजे काय? गुरु करणं म्हणजे खरोखर वेगळं आहे. गुरु करणं म्हणजे उद्धाराच्या मार्गावर आरूढ होणं आहे, आणि गुरु करून वळवून फेकून देणं अलग आहे. काय म्हणतो मी, लक्षात आलं का? गुरु करून वळवून फेकून देणं अलग आहे आणि गुरु करणं अलग आहे. लक्षात आलं का मावल्यानं? मग आपण काय करतो नेमकं? गुरु करून वळवून फेकून देतो का गुरु करतो? तुम्ही सांगा आता मला. हा, गुरु करतो. हा, आणि पुन्हा गुरु केल्यानंतर महाराज जय हरी आणि मंत्र विसरलो ना आम्ही. याला म्हणतात गुरु करून वळवून फेकून देणं. आणि गुरु करणं म्हणजे न सांगता करी सर्व काम, न सांगता त्यांच्या चरणाशी आरूढ होणं. म्हणून सांगितलं गुरु करतानाही अधिकारी सद्गुरूला शरण जाणं आवश्यक आहे.
नको तो संत जर का आपण पकडला तर तो दुःखाला कारण ठरेल आणि आयुष्याची आणखीन हानी होईल. काय व्हायची राहिली आहे ती होतच आहे म्हटले. माणूस नरकाच्या यमाचा पाहुणा प्राणी होय. अनेक प्रमाण ते जे हरिपाठ आहे तंतोतंत जर का घातला तर एक एक अभंग जो आहे माथ्यामध्ये घुसून माथ्याची सर्व्हिसिंग करण्यासारखा आहे. नादबाबाचा एक एक अभंग. पण तुकाराम महाराजाच्या या अभंगाच्या या प्रथम चरणामध्ये जो तुकाराम महाराज उपदेश देत आहेत म्हटले तो उपदेशच याच्याकरता देत आहेत की माणसाचा नरदेहाला येऊन नाश होऊ नाही तर त्याच्या शरीराचा अविनाश व्हावा. अविनाश करी आपली या अयसे मना लावी पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. 2481 अभंगाचा नंबर. म्हणजे माणूस जे आज 31 डिसेंबरला पुरे ढाबे बुक राहतील म्हटले, आज काहीच पुरणार नाही म्हणले, सगळं संपून जाईल. फोडण्याच्या फोडण्या, बाटल्याच्या बाटल्या, हा जो विनाश आहे म्हटले या विनाशाच्या ऐवजी तू अविनाश करणं. आणि अविनाश करणं म्हणजे काय? देवाचं येड लावणं. इतकं येड लोक म्हणले पाहिजे अरे बाबो त्याला लई येड लागलं म्हटले बाबा देवाचं. यालाच म्हणतात अविनाश करी आपल्या ऐसे मना लावी पिसे गोविंदाचे. आणि जन्म घेण्याचा उद्देश तेव्हा सार्थक होईल का? कारण की अरे या भूतलावरती जन्माला येण्याची इच्छा तर इहलोकीचा हा देहो देव इच्छिता ती पाहे तरीच आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. 131 अभंगाचा नंबर. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त सेवू ब्रह्मरस आवडीने. इथे जन्माला येण्याची इच्छा देवता करतात का? इथूनच 3 गाड्या भेटतात, स्वर्गाची, मोक्षाची आणि पापाची. पापाच्या गाड्या ह्या 28 आहे, त्याचं बस स्टँड वेगळं आहे. पुण्याच्या गाड्या 7 आहे, त्याचं बस स्टँड वेगळं आहे. आता कोणत्या गाडीत बसायचं तुम्ही ठरवा. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. 28 गाड्या पापाच्या. म्हणजे जे लोक स्वतःचा नाश करू राहिले अजून थोडं पाहिजे होतं बा तर यांना 28 गाड्या. तामिश्र 1, अंधता मिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयादन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शूलप्रोत 24, दंतशुक 25, आवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि सूचिमुख 28. या 28 गाड्या पापाच्या. याला भागवतात 28 नरककुंड म्हटलेत. बेकार आहे. याच्या रस्त्याला जाऊ नये माणसानं. शुचिमुख म्हणजे माणसाला मेल्यानंतर नैनम छिंदंती शसनानी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुत. माणसाचं शरीर मरतं म्हणलं पंचभूताचा गोंधळ केला असे एका ठाई मिळ. 830 अभंगाचा नंबर. शरीर मरतं, शरीराचा जन्म आहे. आत्मा आहे तो अमर आहे. पाप केला असेल तर पापाचे अंतर, पुण्य केला असेल तर स्वर्गाची प्राप्ती. त्या पाप्याला जे शरीर प्राप्त होतं म्हटले त्याला हे नरक भोगावे लागतात. आणि नको नको म्हणतो ते मरण मागतं पण त्याला मरण भेटत नाही. शुचिमुख इतकं बेकार नरककुंड आहे म्हणले. नुसतं जे लोक कद्रीय ब्राह्मणावानी पैसे जमा करतात, भागवतात लिहिलं ते, नुसते पैसे जमा करतात पण स्वतः खात नाही, बायका पोराला खाऊ देत नाही म्हणले. अशा माणसाला एक दाभण घेतात, दाभण, आणि दाभण घेऊन त्याच्यामध्ये सुतळी वावतात आणि त्या माणसाला जसं ते हमाल लोक नाही का मोंढ्यामध्ये पोते टाचितात तसं टाचून काढतात. शुचिमुख दुसऱ्याचे पैसे उसने घेऊन जो बुडीतो म्हटले. नीट ऐका काय म्हणतोय. दुसऱ्याचे पैसे उसने घेऊन जो बुडीतो त्याला अशी मोठी भट्टी पेटी त्यात भट्टी गगव आणि भट्टी पेटून त्याच्यामध्ये त्याला पुन्हा टाकतात. ते चटक्याने वापस यायला लागलं की मोठी सांडस घेतात, सांडस, आणि सांडशीन त्याला पुन्हा त्याच्यामध्ये लोटतात. नका करू नाश आयुष्याचा. नाश आयुष्याचा करायचं नाही. मग दुसरं बस स्टँड आहे. त्या बस स्टँडसाठी तुम्हाला काकडा करावा लागेल, हरिपाठ करावा लागेल, ज्ञानेश्वरीचं तंतोतंत वाचन करावं लागेल, काकड्याचं वाचन करावं लागेल, पंढरपूरची वारी करावी लागेल, वारकऱ्याचं मंगळसूत्र म्हटलं जाणारं लायसन घालावं लागेल. लायसन नाही घातलं तर ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा, पोलीसवाले लय हाणतात म्हणले. वारकऱ्यांचं लायसन घालावं लागेल, गंध लावावं लागेल, मंदिरामध्ये जावं लागेल, आई बापाच्या पाया पडावं लागेल. तेच तर आपण करायला तयार नाही. माँ बाप के पैर पडो ना बच्चो. हम माँ बाप के पैर नहीं पड़ेंगे तो फिर किसके पड़ेंगे? बाइकों के पड़ेंगे. अरे यही तो कलयुग है बंधू. नका करू नाश आयुष्याचा. ह्या पापाच्या गाड्या झाल्या. जे स्वतःच्या आयुष्याचा नाश करत आहे त्यांना हे 28 नरककुंड. याच्या उलट म्हटले ज्यांनी खऱ्या संताचा उपदेश घेतलाय त्यांना 7 गाड्या. पहिली गाडी जी आहे ती
मोक्षाची, दुसरी स्वर्गाची, तिसरी वैकुंठाची, चौथी कैलास लोकाची, पाचवी गोलोक धामाची, सहावी मणिद्वीपाची आणि सातवी गणेश लोकाची. पण ह्या गाड्या जर का प्राप्त करायच्या असतील तर काय करावं लागेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सकाळच्या पाया माझे दंडवत, जय हो. सकाळच्या पाया माझे दंडवत, सकळाची पाया माझे दंडवत, सकळाची पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकाळच्या पाया माझे दंडवत, हरी हरी हा. सकाळच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळाची पाया माझे दंडवत, सकळाची पाया माझे दंडवत. याच धर्तीवर दोन बस स्टँड, पण जे लोक आयुष्याचा नाश करतायत त्यांना तिकडं एंट्री नाही. कुठे? या 7 गाड्या ज्या बस स्टँडहून भेटतात तिकडे एंट्री नाही. आणि जे लोक पुण्य करतात तिकडे पाप्यांना एंट्री नाही. जे लोक पुण्य करतात त्यांना पापाच्या बस स्टँडवर एंट्री नाही, जे पाप करतात त्यांना पुण्याच्या बस स्टँडवर एंट्री नाही. पुण्य मार्गाने जर का जायचं असेल तर तुकोबाराय सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि शक्य आहे का ते चित्त शुद्ध करणं? शक्य आहे का मला सांगा तुम्ही? सदा तळमळ चित्ताची ये हळहळ, त्याचे न भावे दर्शन, शव असता तो जीवे. 33 अभंगाचा नंबर. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, 38 अभंगाचा नंबर. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याग्रहेण खाती सर्प तया. दुसऱ्याचं चांगलं पाहून, दुसऱ्याचा बंगला पाहून, दुसऱ्याची बायको पाहून, म्हणजे दुसऱ्याची चांगली गोरी गोमटी बायको पाहून, दुसऱ्याची गाडी पाहून, दुसऱ्याची JCB बुलडोजर ट्रॅक्टर पाहून, दुसऱ्याचा जावाई पाहून स्वतःला अटॅक येणं, स्वतःचं डोकं फुटणं, स्वतःचं तंगडं मोडून घेणं, स्वतःचा नाश करून घेणं, आज ढाब्यावर जाऊन बसणं, नको नको ते खाणं, नको नको ते पिणं, नका करू नाश आयुष्याचा. हे जर का टाळायचं असेल म्हटले सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध करण्याची प्रक्रिया जी आहे, चित्त शुद्ध करण्याची प्रक्रिया फार क्लिष्ट आहे, कठीण आहे, सोपं नाही आहे. कारण ज्यांच्याकडे चित्त शुद्ध करायला जायचं म्हटले तेच मोठमोठाले कांड करायला लागले. पंडितास्तु कलत्रेण रमन्ते महिषाइव, पुत्रस्योत्पादने दक्षा, अदक्षा मुक्ति साधने अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 75 श्रीमद भागवत महात्म्य श्रुतवाच. मोठमोठाले पंडित लोक म्हटले, ज्यांना खतरनाक मंत्र येते, स्वर ताल लय ऐश्वर सगळे ज्यांच्याकडं, हेच म्हासाडीबाणी संसार करू राहिले म्हणले बाबा. मोठमोठाले पंडितच. मग ज्यांच्याकडे उपदेश घ्यायला जायचा तेच कांड करायले तर आपली काय स्थिती होणार आहे म्हटले. हे कलियुग आहे बाबा. कालव्याल मुखग्रास त्राश निर्णाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. पान नंबर 1 अध्याय नंबर 1 श्रीमद भागवत महात्म्य श्लोक नंबर 11. या कलियुगाचा स्वभाव असा आहे म्हटले, पापाकडं नेणं, पुण्य मार्गावरनं माणसाला परावृत्त करणं. या कलियुग नावाच्या राक्षसानं कलियुगामध्ये असं तोंड उघडून ठेवलंय आणि ते कलियुग जे आहे ना, आपल्या मनी डाळपट्टीन भाजीपोळी नाही खात म्हणले, ते माणसाला खातं. माणसाला 51, 52, 55 चल तिकडं. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम.
जन्माला येऊन स्वतःच्या आयुष्याचा नाश होण्यापासून वाचायचं असेल म्हटले तर श्रीमद भागवतावर शुकाचार्यानं प्रवचन केले, ते ऐकलं पाहिजे. रामायण ऐकलं पाहिजे, ज्ञानेश्वरी ऐकलं पाहिजे, गाथा ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. जो न घे रामनाम त्याचे गाढव मायबाप, तुकाराम महाराज म्हटले की नाही, जो देवाचं नाव घेत नाही त्याचे मायबाप गाढव म्हणले पाहिजे म्हणे. आधी तुम्हीच घेतलं नाही म्हणले नाव, बाप दिवस रात्र औषध पियत बसला आणि आई ब्युटी पार्लरला जात बसली आणि पोराकडून आपण अपेक्षा करतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. 37 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. माझ्या वडिलांची मी रासिका देवा तुझी चरण सेवा साधा वया पांडुरंगा. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोचीच आणि परंपरा ज्याचं अवगाहन अवलोकन अनुसरण करत आहोत त्याचंच चित्त शुद्ध होईल म्हटले असं कोणाचंही नाही. कारण चित्त शुद्ध करण्याकरता माणसाला आधी चिंता काढून फेकावी लागते. ती चिंता काही आपली निघून जात नाही. चिंता समाख्यतो बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता टिंबाचा फरक आहे. टिंब दिलं की चिंता होतं, टिंब काढलं की चिता होतं. मेलेल्या माणसाला चिता जाळते आणि जिवंत माणसाला चिंता जाळते. बाब्याचं कस काय होईन, सोनीचं कस काय होईन, पांड्याचं कस काय होईन, पांड्याला सोनी भेटन का नाही, तर अरे बाबा भेटन का नाही, तर पळून जाते काही बी करते. पण तू काहून चिंता करून राहिला म्हणले, तुला तुझा हा जो जीव दिलाय म्हटले, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाही भवहातारी दातारा. चतुरा तू श्रवण गुण लावण्याची खाली सगळा मुक्तामणी धन्य तुझी विठोबा करी या तिमिराचा नास उदय होणी प्रकाश. 227 अभंगाचा नंबर. अनेक ठिकाणी चित्त हा शब्द प्रयोग केलाय. जोपर्यंत तुम्ही जन्माला येऊन तुमचं चित्त शुद्ध करत नाही म्हटले तोपर्यंत कितीही उपदेश जर का घेतला तर त्या उपदेशाकडून तुम्ही अविनाशाकडे जाणार नाही, तुम्ही नाशाकडे जाणार आहे. जन्माला येऊन जीवनातला नाश टाळायचा असेल, नरकाला जायचं टाळायचं असेल, पाप प्रवृत्त होण्यापासून जर का टाळायचं असेल म्हटले तर सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त जर का शुद्ध झालं म्हटले तर वासना राहणार नाही आणि वासनेतून ज्या पापाचा जन्म होतो ते पापच तुमच्या जवळ येणार नाही. मग चित्त शुद्ध करण्याचा जो उपाय तो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलाय. काय उपाय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. लोक करतात चिंतन, नाही असं नाही, पण काही काहीचं चिंतन मी पाहिलं असं चिंतन करतात म्हणजे देवाचं जसं काही कुतारडं मागं लागलंय. हन राम कृष्ण हरी, हन राम कृष्ण हरी, हन राम कृष्ण हरी. एक तर पठ्या मल्ला मैं भगवान का जप करूंगा. मैंने बोला बहुत अच्छी बात है, करो बाबा जी. कितनी माला करेंगे बाबा जी? कहा एक ही माला करूंगा लेकिन बहुत जोर से करूंगा. मैंने बोला ठीक है. आणि मग जप करू लागला तो माणूस. जप करताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भांड्या मै बूट बाहेर नेऊन ठेव रे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. चहा टाकायला सांगतोय महिला. श्रीराम जय राम जय जय राम. श्री मग इस्त्रीचे कापड आणले का? कोणतं चिंतन करायला सांगितलं? करोनिया मन एकविध. आणि मनाचं एकविध होणं खूप अवघड आहे. मन विचित्र आहे. किती विचित्र आहे म्हटलंय शास्त्राच्या परिभाषेमध्ये. त्याचं उत्तर जर का जाणायचं असेल, एखाद्या वस्तूला आग लागल्यानंतर आग त्या वस्तूला जाळून भस्म करण्यामध्ये वेळ लावेल, पण त्या वस्तूला जळून भस्म होण्यामध्ये जेवढा वेळ लागणार नाही त्याच्याही पेक्षा जोरात जळतं मन. एखादं चक्रीय वादळ निर्माण झालं, त्या चक्रीय वादळामध्ये बऱ्याच दृश्य वस्तू उडून जातील. त्या चक्रीय वादळानं दृश्य वस्तू उडून जायला वेळ लागतील, पण त्याच्याही पेक्षा जोरात पळतं मन. एखाद्या समुद्रामध्ये, समुद्राचा जो स्वभाव आहे भव्य लाटीमध्ये माणसालाही वाहून नेणं, त्या समुद्रामध्ये येणाऱ्या भव्य लाटीमध्ये माणसं वाहून जाऊन बुडून मरायला वेळ लागेल, पण त्या लाटीपेक्षाही जोरात पळतं मन. या कारणानं मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम महाराज म्हणाले ना, मनाला जर का एकदा प्रसन्न केलं मोठमोठ्या सिद्धी प्राप्त होतात. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णानं स्वतःचा सख्खा चुलत भाऊ उद्धवाला जे ज्ञान दिलं त्यामध्ये सिद्धींचं ज्ञान दिलं आहे. अष्टसिद्धी या 8 आहेत. स्वाभाविक सिद्धी आणि गौणिक सिद्धी. तर याचे प्रकार आहे.
तर अष्टमहासिद्धी म्हणजे अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, वशित्व, ईशित्व, सकाम्य, प्राप्ती आणि प्रकाश. असे काही सिद्ध महात्मा आहे म्हटलं कलियुगात जे स्वतःच्या समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखतात. त्यांना मागच्या काळातलं म्हणजे भविष्य काळातलं माहिती आहे, वर्तमान काळातलं माहिती आहे आणि पुढे येणारं जे भविष्य आहे म्हणजे भूतकाळातलं माहिती आहे, मागचं वर्तमान काळातलं माहिती आहे चालू, आणि पुढचंही माहिती आहे. माणसाची फितरत ओळखतात म्हटले ते असे आहेत. पण आपलं मन काही ताब्यात राहत नाही म्हणले मन अवघड आहे बुवा. एक म्हणलं मी ज्ञानेश्वरी वाचीन, म्हणलं किती? म्हणे पुरी. किती दिवसात? म्हणे 1 दिवसात. म्हणलं नका करू बाबा असं, दमादमानं वाचा. थोडे आहे चित्तसाह्य झाली या 85 अभंगाचा नंबर. चित्त बरं काय हा आपल्याला चित्त शुद्ध करा. अरे बाबा थोडे आहे चित्त साह्य झाला. चित्त एकदा साह्य झालं तुमचं चित्त आणि बुद्धीचं जर का एकत्रीकरण झालं म्हणले मग काही अवघड नाही. पण चित्त बुद्धीकडे येतच नाही, कारण बुद्धीला चित्त चालत नाही. बुद्धी आणि चित्त एकमेकांचे शत्रू आहे, ते मित्र नाहीत. त्या कारणानं हे विस्फोट होतात, पाप होतात. मोठमोठाले साधू संत जे पाप करतायत म्हटले, जे साधू संतांकडनं जो पट्टा लागतोय, गरुड पुराणामध्ये एक श्लोक आलाय, पापेन जायते व्याधी पापेन जायते जरा पापेन जायते दैन्यम दुःखम शोको भयंकरः तस्माद् पापम महावैरम दोषबीजम मंगलम भारते संततम संतो नाचरन्ति भयातुरः. गरुड पुराण प्रेतकल्प अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 51 आणि 52. श्लोक नंबर 51 आणि 52 अध्याय नंबर 16 गरुड पुराण प्रेतकल्प. पापेन जायते व्याधी, पापानं माणसाला मोठमोठाल्या बेमाऱ्या होत्यात म्हणले. बेमाऱ्या पापाचं लक्षण रोग आला की समजावं जास्ती पाप केलं. म्हणून सांगितलंय गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णानं गरुडाला पापेन जायते व्याधी, पापानंच रोग होतात. पापेन जायते जरा, रोग झाल्यावर माणूस लवकर म्हातारं होतं. तुम्ही काही पहा म्हणले, काही तरुण म्हातारे दिसायला लागतात बाबा, आणि काही म्हातारे असे दिसतात की वाटतं जाऊन पळत जाऊन त्या बाबाचा मुखा घ्यावं. ऐका नाही असं बोलण्याचा अर्थ वाईट घेऊ नका. काही म्हातारे असे दिसतात हिरोवानी, लोकांना वाटतं जाऊन मुका घ्यावं. आमच्या तिकडचं सांगतोय बरं का. आणि काही तरुण निव्वळ म्हातारे दिसतात म्हटले का? पापेन जायते व्याधी पापेन जायते जरा पापेन जायते दैन्यम. ज्या पापानं रोग झाला, रोगानं दुःख झालं. पापेन जायते व्याधी पापेन जायते जरा, पापानं रोग झाला, पापानं म्हातारपण लवकर आलं. त्या पापानं दैन्य बेजारी पांगडी व्हायला लागली. लोक म्हणले हे घाण करायला लागलं म्हातारं, आता याचं हे करू नका म्हणले. पापेन जायते दैन्यम दुःख. आणि मग दैन्यानंतर बेजारी नंतर पांगड नंतर त्या माणसाला दुःख होतं की मग कोणीच काही करीना आता. पापेन जायते दैन्यम दुःखम शोको भयंकर. मग ते म्हातारं रोड जोरात रडायला लागतं. तस्मात पापम महावैरम, म्हणून पाप जगातला सगळ्यात मोठा वैरी आणि शत्रू आहे. तस्मात पापम महावैरम दोष बीज मंगलम. हे जे पाप नावाचं तत्व आहे, हे पाप सगळ्यात मोठं पापाचंच झाड लावणार आहे. म्हणून भारतातले जे खरे संत आहे म्हटले ईश्वर स्वरूपामध्ये मिळालेले, ते खरे संत स्वप्नामध्ये सुद्धा पाप करत नाही. भारते संततम संतो नाचरंती भयातुराः. विठ्ठल आणि म्हणून चित्त शुद्ध करण्याचा मार्ग या ठिकाणी काय असेल? हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध. कसं हित करता येईल? सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता. कन्यापुत्र होती जे सात्विक, कन्यापुत्र होती जे सात्विक, कन्यापुत्र होती
जयाचा हरिक वासुदेवा जयाचा हरिक वासुदेवा हित ते करावे देवाचे चिंतन। मग खरं हित तर अभंगाच्या पहिल्याच पानावर गाथ्यामध्ये 4 नंबरच्या अभंगामध्ये आपली या हिताजो असे जागता। हित करणं म्हणजे काय की स्वतः जन्माला आल्यानंतर माझं वाटोळं कसं होणार नाही, मी किडा कसा होणार नाही। सांगितलं संडास मधला किडा होतो माणूस। आता काय सांगावं ते नरककुंड सगळे मला सांगायला टाइम नाही, हे काय सांगावं लोक आमच्या भागवत कथा ठेवतात, खर्च जास्ती आहे म्हणा असू द्या, पण सांगितलं माणसानं जर का जास्ती पाप केलं जास्ती किंवा एखाद्या मोठ्या पंडिताचं धन बुडवलं तर 1000 वर्ष माणसाला त्या विष्ठेतलं किडा व्हावं लागतं। नोहे नोहे पंचमहायज्ञ करायला सांगितलं आहे रोज। त्या पंचमहायज्ञामध्ये 28 जे पापाच्या गाड्या सांगितल्या मी, त्याच्यामध्ये पापाच्या गाड्या म्हणजे नरककुंड। 10 नंबरचा एक नरककुंड आहे क्रमी भोजनम। संस्कृतमध्ये किड्याला क्रमी असं म्हणतात, मराठीमध्ये किडा। तर जो माणूस करत नाही, पंचमहायज्ञ म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिली पोळी गाईला काढून ठेवणे, दुसरी पोळी कावळ्याला काढून ठेवणे, तिसरी पोळी कुत्र्याला देणे, 1 चमचाभर तूप आगीवर टाकणे, मुंग्याला साखर टाकणे आणि घरी आलेल्या माणसाला बगर चहा पाण्याचं न जाऊ देणे आणि जेवण करत असल्या तर जेवू घालणे। हे पंचमहायज्ञ आहे। फुकट फाकट काही सोपं आहे, किती सोपं आहे, महागाचं नाही। हे पंचमहायज्ञ जे लोक नरदेहाला येऊन करत नाही म्हटले त्याच्या पापाच्या निवृत्ती करता त्याला मेल्यावर किडाच व्हावं लागतं। नोहे नोहे किडा व्हावं लागत नाही तर 1 लाख योजन 3 किलोमीटरचा एक कोस, 3 चौक 12, 3 किलोमीटरचा एक कोस, 3 चौक 12 म्हणजे 12 किलोमीटरचे 4 कोस आणि 4 कोसाचा 1 योजन म्हणजे 12 किलोमीटरचा 1 योजन। आध्यात्मिक गणित त्या 12 गुणिले 100 म्हणजे कमीत कमी 100 योजन लांब एक किड्याचं नरककुंड आहे। मेलेल्या माणसाला किडाकडून त्याच्यात टाकीतात आणि त्याला खायला भाजी पोळी डाळबट्टी आपण खाणारे आता डाळबट्टी देत नाही। तू पंचमहायज्ञ केला नाही माणूस होऊन ना तर तू आता जवळ तो पाप संपत नाही। ग ग ग ग ग ग वेगवेगळ्या जातीचे टेस्टी किडे खाय ग ग ग ग आणि ते किडे तुला खातील असं आहे। पहा पण ज्या लोकांना आज लई ढाबे फुल आहेत ना, जे लोक हे प्यानारे म्हटले बुवा यो रस, अरे हा रस पे आमचा ब्रह्मरस घेई काढा। ब्रह्माचा रस म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासा, नारद भक्ती सूत्र। अथातो भक्तिम व्याख्या साम सात त्वमसी परम प्रेम स्वरूपा। राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्या व्याख्येत घुसायचं नव्हता शास्त्रीय, पण प्रमाण आलं म्हणून घुसतो। भगवंताच्या स्वरूपाला पाहून त्याच्या रंगामध्ये रममान होणं, जसं तुकोबाराय पांडुरंगाची प्रार्थना करतायत की प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिका पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पीडा। 1279 अभंगाचा नंबर। माणसानं प्रपंचामध्ये असं राहावं आणि अध्यात्माच्या रंगामध्ये रंगावं। नाही अध्यात्माच्या रंगामध्ये जर का वेळेत रंगला तर त्याची गती कशी होणार आहे म्हणले, चिमणीच्या ज्योतीवर जो भुंगा पतंग जशी वात विजत आल्यावर रॉकेल संपत आल्यावर जळून मरतो तशीच गत आपली होणार आहे। रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवण धरसी अभिलास झडे, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा। 2167 अभंगाचा नंबर। जन्मास येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले, कारेन फिरसी मागारा अजून तरी फोजित खोरा। 2168 बाबा अभंगाचा नंबर। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे, धरी धरी आठवड मारी संतांचे वचन, नेले रात्रीने अर्धे बाळपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा घाना जुंती जसी मुडा। 62 अभंगाचा नंबर। मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी, आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम रागे दात खारो कर करा। 61 बाबा अभंगाचा नंबर। जायचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना। 3052 बाबा अभंगाचा नंबर। देह जाईल जाईल त्यासी काळबा, खाईल कारे नुमजसी जगडा, कैसे हत्ते घोडेवाडा, लोंडे बालस्ती सुपत्तीचार आलिया फजिती। 2447 बाबा अभंगाचा नंबर। क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा, या पार भवसिंधो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। 2523 बाबा अभंगाचा नंबर। या न्यायानं या युक्तीनं याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा। जन्माला जसं गोड आलो तर मरताना बी गोड जावं, खाऊन पिऊन ॲक्सिडेंटमध्ये सायराट होऊन जायचं नाही, बरोबर आहे। कुंटलिया धामात त्रशनेची 762 बाबा अभंगाचा नंबर। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा, पांडुरंगा देह हे काळाचे धनकुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। 3086 बाबा अभंगाचा नंबर। अनेक प्रमाण व्याख्या करता येतील करायला गेलं तर, पण वेळेचा अभाव आहे। आपण भैरवीकडे जाणार आहोत। विठ्ठल
सांगण्याचं तात्पर्य जो रस प्यायला सांगितलाय तो रस न पिऊन आज जे फुल आहे म्हटले दुकान आता हाऊसफुल असणार आहे, भेटणार नाही म्हणले. एखादा सज्जन बी गेला आणि दुर्जन बी गेला. या रसानं जे लोक इथे पितात म्हटले तर त्याचा दंड काय आहे माहिती का त्या नरककुंडामध्ये? हा, तर जे लोक इथं म्हटले तो रस पिणार आहे त्यांना तिथं मेल्यावरती लोखंडाला गरम करून लोखंडाचा रस करून पाजल्या जातो. जे लोक इथं एसी ओसी पितील ना त्यांना तिथे लोखंडाची दारू पाजल्या जाते. जे लोक इथं व्याभिचार कर्म करतात, व्याभिचार कर्म म्हणजे एखाद्यानं एखाद्या दुसऱ्याच बाईला घेऊन पळून जाणं, असं जे व्याभिचार कर्म करतात म्हटले या कलियुगामध्ये, एखाद्या बाईनं दुसऱ्या माणसाची संगत केली तर त्या बाईला मेल्यानंतर व्याभिचाराच्या शिक्षेमुळे, त्या व्याभिचाराच्या पापामुळे एका माणसाचा लोखंडाचा पुतळा तयार केला जातो नरककुंडामध्ये आणि लोखंडाच्या माणसाच्या पुतळ्याला आग लावून आलिंगन दिल्या जातं. माणसाच्या एखाद्या माणसानं दुसऱ्याच्या बाईला पळवून नेलं, एखाद्या माणसानं दुसऱ्याच्या बाईला पळवून नेलं तर नरककुंडामध्ये त्या बाईच्या लोखंडाच्या पुतळ्याला आग देऊन गरम केल्या जातं आणि त्या माणसाला आलिंगन दिल्या जातं. आणि म्हणून नका करू नाश आयुष्याचा, हे मी पाहतोय, हे सिद्धांताला माहिती आहे. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज कळते चातणी, तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. राम म्हणता राम जोई जे पदी बसवण पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव आहे. राम रसाची या चवी अनरस रुचती केवी, तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. 3643 अभंगाचा नंबर. मला अनुभव आहे, सर्व शास्त्र दाखले मी पाहिले. तुझं मी न कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळी दरुषणे, तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर. नाम संकीर्तन साधन पै सोपे 2353 अभंगाचा नंबर. अनेक प्रकार. तुका म्हणे रोगवारी भवा ऐसा भोग, तुका म्हणे देवा तुमची न घडेची सेवा. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. 366 बाबा अभंगाचा नंबर. जळते संचित ऐसी आहे धर्मनी माझ्या विठोबाचे नाम वेळो वेळा मणी ध्याय. 852 अभंगाचा नंबर. पडता जड भारी दासी आठ बाबा हरी मग तो होनी दिसी नाड घाली. सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. 2266 बाबा अभंगाचा नंबर. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासी. दुर्जनासी जव्हारी 90 बाबा अभंगाचा नंबर. ज्याची खरी सेवा त्याच्या पार नाही. त्याच्या भय काय जीवा, ऐकी नाही करता स्वामी सवे वाद. अधिका अधिक आनंद 304 5 6 अनेक प्रमाण सांगता येतील. लोक मला म्हणतात महाराज तरुणात एकमेव पाहिले तुम्ही गाथामूर्ती. म्हणलं तुम्ही मला काही म्हणा. मी परवा दिवशी एका काल्याच्या कीर्तनाला गेलो आणि कीर्तनामध्ये मग भावनेत वाहून गेलो. ते म्हटले महाराज मी ज्यांच्याकडे शिकायला होतो सध्या गुरुवर्य किसन महाराज साखरे महाराष्ट्रात खऱ्या ज्ञानामध्ये 1 नंबर. हां, चंद्रशेखर महाराज देगलूरकर 2 नंबर. चैतन्य महाराज देगलूरकर 3 नंबर. ज्ञानी लोकांचे नंबर सांगतोय. मुकुंद काका जाडदेवळकर 4 नंबर. गुरुवर्य सत्यपान दादा हसेगावकर 5 नंबर. आणि मग गुरुवर्य राऊत बाबा 6 नंबर. असे बाकीचे सगळे असतील जे आहेत त्यांना नमन. हे सगळे खरे ज्ञानी. म्हटले महाराज यांच्यामध्ये तुमचा नंबर आहे म्हणे. बुवा पुढे चालू मला चांगली गोष्ट आहे बुवा. हे मी तर विद्यार्थी आहे, ते तुमचं तुम्ही ठरवा आता काय आहे. कारण की पहले मेरा जब खून गरम था मैं 18 घंटे पढ़ाई करता था. म्हणजे आताही काही म्हातारा नाही, मी तरुणच आहे, पण लग्न व्हायच्या आधी 18 घंटे. आताही रोज 8 घंट्याचा स्वाध्याय आहे. 8 घंट्याचा स्वाध्याय म्हणजे अध्ययन, अवगाहन, अनुसारण, अवलोकन, आचरण. अवगाहते, अवलोक्यते, अनुसारते. या गोष्टीनं त्या गोष्टी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या प्रमाणानं, या सगळ्या प्रमाणानं फिरून आलोय जे ग्रंथ, या व्याख्यानानं आपल्याला सिद्ध करता येईल की चित्तशुद्ध करण्याकरता या ठिकाणी देवाचं चिंतन जे करायचं आहे ते मन ताब्यात घेऊन केलं पाहिजे. म्हणून देवाची पूजा करत असताना फोन घरी ठेवून जा. फोन अजिबात सोबत घेऊन जाऊ नका. हॅलो मी तुमची हौसा बोलते. त्यानं माणसाचं मन भरकडतं बाबा. ते हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. तुम्हाला जन्माला येऊन जर का तुमच्या आयुष्याच्या पापातून निर्माण होणाऱ्या नाशाला थांबवायचं असेल तर मी दंडवत मी तुमच्या पायामध्ये विनंती करतो की स्वतःचं चित्त शुद्ध करून घ्या. परमार्थ महाधन जेणे जोडे देवाचे चरण, देवाच्या चरणाची प्रीती करून घ्या. ते करण्याचा उपाय की हित ते
करावे देवाची चिंतन करून या मन एकविध. तुम्ही जर का तुमच्या मनाचा ताबा मिळवला, बुद्धी आणि चित्ताचं एकत्रीकरण जर का तुम्हाला प्राप्त झालं आणि तुम्ही देवाच्या पूजेमध्ये अग्रेसर झाले आणि खरे भक्त जर का झाले, तर जन्माला येऊन तुम्ही जो लौकिक व्यापार करत आहात नव्हे आध्यात्मिक व्यापार करत आहात, त्या व्यापारामध्ये तुम्हाला लाभ होईल. हे आम्ही काय शिकवायची गरज आहे अभंगाच्या शेवटच्या आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, सकाळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. यथा समयोपरांत नियोजित वेळेमध्ये संकल्पित वेळेमध्ये वारकरी कीर्तन शृंखलेमध्ये कीर्तन परंपरेनुसार कीर्तनाला प्रस्तुत केलेल्या अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. कीर्तनाच्या अभंग भावार्थाला या ठिकाणी पूर्णविराम आहे. 5 मिनिटं जे शिल्लक आहे त्यामध्ये काही प्रबोधन व्हावं आणि काही उपदेश खऱ्या अर्थानं आज कीर्तनकारांकडून जो समाजाला अपेक्षित आहे ते सांगितलं गेलं पाहिजे. प्रथमतः आज 31 डिसेंबर म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या आरंभ नवीन वर्षाला. या नवीन वर्षामध्ये आपण सर्वांना एक संकल्प केला पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या प्राकट्यानं त्यांच्या चरणाच्या धुळीनं पवित्र झालेल्या भूमीमध्ये वारकरी पिंडामध्ये जन्माला आलो असू आहोत, तर आपण या नरदेहाला येऊन आपल्या जगण्याला बट्टा लागणार नाही किंवा निष्कलंक आपलं जीवन राहील आणि आपण गेल्यानंतरही लोक आपली आठवण करतील. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या युक्तीप्रमाणे या न्यायाने अभंगाप्रमाणे आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे, उत्कंठित केलं पाहिजे. भगवंताचे निस्सीम भक्त झालो पाहिजे, निष्कांचन वृत्तीने भगवंताची भक्ती केली पाहिजे. खऱ्या अर्थानं 4 देवता हे जिवंत आहे, ते प्रत्येकाला दिसतात. ऋग्वेदाने सांगितलं मातृदेवो भव, पहिली आई देवता आई आहे. पितृदेव भव, बाप हा दुसरा देवता. आचार्य देव भव, गावातला आचार्य पूजा करणारा हा तिसरा देवता आहे. आणि घरी आलेला पाहुणा हा चौथा देवता आहे. यांची पूजा करा. या चौघांचा अपमान करून 2-2 लाखाच्या पंक्ती जरी आपण घालत असू ना तरी ते देवाला मान्य नाही. ही पद्धत चांगली आहे. आता 7 ते 9 कीर्तन आणि मग प्रसाद. देवाच्या प्रसादे करारे भोजन भाल कोण कोण अधिकारी ते. 10 नंबरचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा की प्रसाद, त्यामध्ये प्रसादो दुःख शमनस्तम हानी रस्योपजायते. सगळ्या हानींचा नाश करण्याची शक्ती प्रसादामध्ये आहे. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये 2 ठिकाणी संधी विग्रह. आता संधी झालेली आहे.
अधिक सा अधिक द प्र म्हणजे प्रभू, स म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शन हे प्रसादाच्या रूपाने होत असते. प्रसादामध्ये जी ऊर्जा आहे, एकदा त्या अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवला की ती ऊर्जा प्रसादाच्या रूपाने आतमध्ये केले तर मोठमोठ्या बाधाचा नाश करते. म्हणून कीर्तनाचे शब्द त्या प्रसादावर पाडून काल्याच्या कीर्तनात वगैरे खाण्याचा प्रघात आहे. मग ढाब्यावर आज खाण्यापेक्षा, ढाब्यावर आज पिण्यापेक्षा इथं प्रसादाचं जेवण करून आपण बिस्लेरीचं किंवा जारचं पाणी प्यावं, हा भाव आहे. आलं का लक्षात? तिकडंही आहे पण तिकडं नरक आहे, इकडं ह्या इकडे 7 गाड्या आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्वांना आवश्यक आहे. आज पेपरला परत एक बातमी आहे, तुमच्याच तालुक्यातला ओमकार पाठे नावाचा मुलगा 14 वर्षाच्या 8वी शिकणाऱ्या मुलानं गळफास घेतली आणि आई वडिलाला पत्र लिहिलं की मी तुम्हाला साथ देऊ शकलो नाही. असं कोणतं टेन्शन असेल बाबा त्याला? अरे मुलाला मोबाईल नाही देता आला, नका देऊ, नका कपडे देऊ, पण संस्कार द्या ना मुलांना. लहानपणीच मुलगा जन्माला आल्यावर का नाही बोट त्याचं धरत? का त्याला देवाकडे नेत नाही? का त्याला शिकवत नाही की हा पांडुरंग आहे, हे वारकरी आहोत आपण, आपल्याला याची उपासना करायची आहे? काकडा म्हटला पाहिजे, लाच लावून दिला पाहिजे संगीताचा. का करत नाही आपण ह्या गोष्टी? हे पॅन्ट शर्ट जे घालतो आपण, हे इंग्रजांना आपल्याला दिलं, अत्याचार करतायत, अजूनही करत आहेत. आपण त्यांचं खूप घेतलंय आणि आपलं सोडलंय. आपला पोशाख हा धोतर आणि शर्ट आहे, लुंगी. सुट्टीच्या दिवशी रविवारी एक काम करा ना, सगळेच जण उठा, स्वतः धोतर आणि शर्ट घाला आणि मुलांनाही धोतर शर्ट घालून मारुतीच्या मंदिरात न्या आणि संकटमोचन हनुमानाचे हनुमान चालीसा म्हणायला लावा किंवा संकटमोचन हनुमान अष्टक म्हणायला लावा मुलाला. बाल समय रवि भक्ष लियो तब तीन हुलोक भयो अंधियारो काही सोत्रास भयो जग को यह संकट काहू तो जाता न तारो देवन हानि गरीबी नती तब छाड़ी दियो रो भी कष्ट निवारो को नहीं जानता है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो बाली के दास कपि सब से गिर जात महाप्रभु मत निवारो चौकी महामुनि साबो दियो तब चाहि अकाउन विचार विकारो यदि जो रूप लिवाय महाप्रभु सो तुम दास के सुख निवारो को नहीं जानता है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो. हो हो हो. मुलांना मंदिरात न्या, गंध लावायचं शिकवा, या बोटानं गंध लावायचं. इट इज अ ग्रेट हिप्नोटिझम फ्रॉम हिअर वन ब्लड सेर डायरेक्टली कनेक्टेड टू दी आवर हार्ट. इट इज कॉल्ड एज एन हार्ट अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड टू दी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम इन आवर इंटरनल ह्युमन बॉडी. चेतना केंद्र आहे, 1000 कमळं उघडतात इथं गंध लावल्यावर. जे गंध नाही लावणार ते कोण आहे तुम्ही ओळखून घ्या, आणि जे लावतील ते आपले समजायचे. जे माळ नाही घालणार हे कोण आहे? किती सांगो तरी नायक ती बटकीचे. हा पुढे, हा अशा पद्धतीनं किती सांगावं म्हटले बुवा, किती उपदेश करावा. असो, कीर्तन सेवा पूर्णविराम होण्याच्या अगोदर सौभाग्य आहे याची देहा याची डोळा तुम्हा सारख्या ज्ञानी निष्ठावान वारकरी मायबापाचं दर्शन झालं. हे कीर्तनविराम आहे. हुकलं चुकलं असेल माझं मला द्या, वाणीचे दोष समजा. जे आवडलं असेल ते गुरुवर्य किसन महाराज साखरे, सिद्धबेट आळंदी देवाचे गुरुवर्य मुरारी बापू, पूजनीय पिताश्री माताश्री वारकरी मायबापांच्या चरणामध्ये